अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज स्वामी पुण्यतिथी, अनंतकोटी ब्रह्मांड नायकाची पुण्यतिथी, अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी। 1878 श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतली। निर्गुण निराकार असं ते परब्रह्म मानव देह धारण करून या पृथ्वी तलावर अवतीर्ण झालं। त्या परब्रह्माने आपला मानवी देहाचा त्याग करून आपल्या मूळ स्वरूपाला गेले असा तो दिवस। निर्गुण निराकार ब्रह्माला सगुण रूप घेऊन यावं लागतं। कारण नाना म्हणतात, मानवाचे मन न जाणे निर्गुण, म्हणून सगुण प्रगटले। जसं सूर्याकडे आपण बघू शकत नाही जास्त वेळ, आणि म्हणून चंद्र उगवतो, की ज्याच्याकडे त्याच्या शीतल चांदण्याकडे आपण बराच काळ बघू शकतो। तसं हे साक्षात परब्रह्म मानव देह धारण करून या पृथ्वी तलावर अवतीर्ण झालं आणि अखेरची शेवटची 71 वर्ष अक्कलकोट मध्ये होते आणि मग नंतर समाधीस्थ झाले। माणसाला सगुण रूपाची आवड आहे आणि आपल्यासारखंच ते रूप असावं परमेश्वराचा असा ध्यास माणसाला असतं तर तो संवाद साधू शकतो। आता संवाद साधण्याच्या वरून ज्ञानेश्वरांचा अभंग आठवतोय, शब्दे विन संवादू, शब्दाखेरीज देखील संवाद साधता येतो या परमार्थामध्ये। ज्ञानेश्वरांचा अभंग फार सुंदर आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा जो विठ्ठल आहे हा पांडुरंग आहे, हा माझ्याकडे बघतोय की माझ्याकडे तो पाठमोरा उभा आहे हेही मला कळत नाहीये। त्याचे पाय धरायला गेलो तर मी पाय धरू शकत नाही, आणि दोन्ही बाहू वर करून त्याला कवटाळायला गेलं तरी तो मला सापडत नाही, असा हा परमात्मा विठ्ठल आहे। फार सुंदर अभंग आहे तो। शब्द विण संवादू, परमेश्वर शब्दांखेरीज आपल्याशी संवाद साधत असतो। मागच्या वेळेला आपण बघितली आहे कथा पुराणिक बुवांची। काही स्वामी समर्थ बोलले नाही, फक्त कृती केली आणि या कृतीतून त्याच्याकडून नंतर कर्मशुद्धी करून त्याला योग्य मार्गाला लावलं। काही सांगितलं का महाराजांनी त्याला, तू हे कर, तू ते कर, तू ते कर, अमुक कर, तमुक कर? आधी नुसतं त्याच्याकडून तपश्चर्या, एका प्रकारची तपश्चर्याच करून घेतली। तसंच जगन्नाथपुरीला अलवणी बुवा जगन्नाथाच्या दर्शनासाठी थांबले होते, पण 8 दिवस अन्न नाही आणि त्यामुळे अंगात कुठचं त्राण उरलं नाही, आणि अशा वेळेला श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या नुसता पदस्पर्श करून त्यांच्या शरीरामध्ये नवचैतन्य निर्माण केलं आणि भक्ती मार्गाचा प्रसार करण्याचं काम त्यांना दिलं। संतांनी असेच अनेक चमत्कार केले। आता ज्ञानेश्वरांचं बघा, ज्ञानेश्वरांवर समाजाने बहिष्कार टाकलेला, कारण संन्यासाची मुलं। या समाजाला शब्दातून काय समजवणार?
आणि म्हणून शब्दाविन संवाद साधला. ज्ञानेश्वरांनी काय केलं? रेड्याच्या मुखी वेद बनवले. रेड्याच्या पाठीवर हात ठेवला आणि रेड्याच्या मुखातून वेद आले. तसाच चांगदेव 104 वर्षाचा, फार मोठी साधना केलेली, अहंकार नी भरलेला, ठासून भरलेला असा चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटायला येताना वाघावर बसून आला. ज्ञानेश्वरांना सर्व माहिती होतं की इथे शब्दाचा उपयोग नाही. अशा वेळेला ज्ञानेश्वर भिंतीवर बसून आले आणि महाराजांनी भिंत चालवली. फक्त कृती केली. शब्दांचा उपयोगाची गरजच नव्हती, कारण ते वापरून निरर्थक होते, त्याचा काही परिणाम होणार नव्हता. असा हा परमेश्वर शब्दाविना आपल्याशी संवाद साधत असतो, पण ते आम्हाला कळत नाही आणि आम्हाला ते कळावं म्हणून तो सगुण रूप धारण करून आपल्याशी बोलतो. एकनाथांच्या आयुष्यात पण तशीच कथा आहे. गंगेवर स्नानाला जातात. यवन वाटेत आहे आणि प्रत्येक वेळा ते स्नान करून आले की तो त्यांच्यावर थुकतोय. एकनाथ चिडले नाहीत, कारण बोलून उपयोग नव्हता, सांगून उपयोग नव्हता. प्रत्येक वेळेला जाऊन परत स्नान करून आले आणि अखेर त्यांनी केलेली त्या कृतीतून त्या यवनाला पश्चाताप झाला, त्याच्यात बदल झाला. शब्दापेक्षाही पलीकडे ज्या गोष्टी आहेत त्या परमार्थात असतात, परंतु तेवढ्या याच्यापर्यंत आम्ही जाऊन पोचत नाही. आणि म्हणून सगुण रूप धारण करून हा परमेश्वर विविध नावाने विविध काळामध्ये मानवदेह धारण करून या पृथ्वी तलावर अवतीर्ण होतो. कशासाठी? तर समाजाला मार्गदर्शन. मार्गदर्शन कसलं? तर सत्कार्य करा आणि सन्मार्गाला लागा, परस्परांमध्ये प्रेम वृद्धिंगत करा. यासाठी परमेश्वर परत परत मानव देह धारण करून या पृथ्वीवर येतो. समाधिस्थ झाले जरी स्वामीराज, परिसदेही येतात आज, असं दादांनी स्वामी समर्थांचं वर्णन केलेलं आहे. आणि खरोखरच स्वामी समर्थ अजूनही सगुण रूपात दर्शन देऊ शकतात, एवढी ही महान शक्ती आहे. पण त्या शक्तीला जाणण्या इतकी आमची बुद्धी नाही आणि शक्ती नाही. आणि म्हणून वारंवार आम्हाला उपासना मार्गामध्ये यावं लागतं. उपासना आम्हाला करायला लागते आणि परत परत या गोष्टीचं चिंतन आणि मनन आम्हाला करायला लागतं. अशा स्वामी समर्थांचे आम्ही उपासक आहोत. त्यांनी दिलेल्या उपदेशानुसार आचरण घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत या भक्ती मार्गावरून चालताना. आणि मागच्या प्रवचनात म्हटल्याप्रमाणे आपल्या बरोबर इतरांनाही या गोष्टीची गोडी लावणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण आपल्याला संपूर्ण समाजाचाच विचार नेहमी करावा लागतो, कारण समाजाचा परिणाम आपल्या वैयक्तिक आयुष्यावरही होत असतो. आज तर आपण हे सर्व बघतच आहोत. आणि म्हणून आपण स्वतः आचरण करून इतरांना या मार्गावर आणण्याच्या प्रयत्नामध्ये आपण आहोत आणि त्या मार्गाने आपण जात आहोत. स्वामी समर्थांनी जसं यांना जगन्नाथपुरीला अळवडी बुवांना नुसत्या स्पर्शाने नवचैतन्य निर्माण केलं, त्याचप्रमाणे आळंदीचे नृसिंह सरस्वती फार मोठे ज्ञानी पंडित, तपश्चर्या केलेली, फार मोठी साधना केलेली, परंतु सिद्धीच्या मागे लागलेले. स्वामींनी एकदा सांगून बघितलं की आप रड्डी छोड दो. रड्डी म्हणजे सिद्धी. पण माणसाला प्रसिद्धीचा मोह असतो.
आणि या मोहामुळे त्यांनी सिद्धी सोडायला ते मनापासून तयार नव्हते. दुसऱ्या वेळेला महाराजांच्या दर्शनाला आल्यावर महाराजांनी जाणलं की आता इथे शब्दांचं काम नाही. शब्दांनी इथे फरक पडणार नाही. आणि म्हणून महाराजांनी त्यांच्या आज्ञाचक्राकडे आपली दृष्टी स्थिर केली आणि क्षणार्धात त्यांची समाधी लागली आणि त्यातून ते जागे झाले आणि त्यांना जाणवलं की आपल्याला सिद्धी सोडून दिली पाहिजे. शब्दे विण संवादू परमेश्वर संत अशा प्रकारे कार्य करत असतात. तसंच दासबाबूंच्या बाबतीत स्वामी समर्थांची कथा आहे की दासबाबूंना कंठछिद्र होतं, बरं होत नव्हतं. त्यांच्याकडून महाराजांनी साधना भक्ती करून घेतली. त्यांच्यावर काव्य करण्याचं काम दिलं, देवाची स्तुती कर. आणि अखेर आपल्या उजव्या पायाचा अंगठा दासबाबूंच्या कंठाला लावला आणि दासबाबू रोगमुक्त झाले. शब्दे विण संवादू अशा प्रकारे विविध लीला करून हा परमेश्वर आपल्याला सातत्याने सहाय्य करत असतो, पण आम्ही जाणत नाही. आता इकडे रामेश्वरच्या कुंडात महाराज स्नानाला गेले. उन्मत्त झालेले पुजारी पैशासाठी मोह आणि म्हणून पैसे घेतल्याखेरीज त्या कोणाला स्नान करू देत नसत. महाराजांचं यतिरूप दिसून देखील त्यांच्या दृष्टीला जरी दिसलं तरी त्यांच्या मनाला ते कळलंच नाही. दृष्टी असून आंधळे. आणि म्हणून महाराज म्हणतात की माझ्याकडे पैसे नाही, मी तर संन्यासी, मला स्नान करायला द्या, पण हे पुजारी तयार नाही. आता इथेही महाराजांना माहिती होतं की बोलून काही उपयोग नाही. आणि म्हणून महाराज तिथून बाहेर पडले आणि काय झालं? क्षणार्धात कुंडातील सर्व पाण्यामध्ये किडे पडले. आता कोण स्नान करणार आणि काय उत्पन्न मिळणार? आणि पुजारी घाबरले. त्याच्यानंतर त्यांना आपली कोण ही यती होती, येऊन गेलेली व्यक्ती कोण होती याचा शोध घेतला आणि त्यांना कळलं की हे अक्कलकोट महाराज होते. आणि म्हणून महाराजांकडे अक्कलकोटला येऊन त्यांनी क्षमा मागितली. त्याचप्रमाणे संकेश्वरचे शंकराचार्य एकदा अक्कलकोटला आले होते. मालोजीराव संस्थानिक राजे तेव्हाचे. मालोजीराव स्वामी समर्थांना जाणत होते. स्वामी समर्थांची महान शक्ती त्यांना समजत होती. दत्तात्रेयांनी त्यांना दृष्टांत देऊनच एवढं सांगितलं होतं की आता मी अक्कलकोटमध्ये आहे आणि तू दत्त जयंतीचा उत्सव तू आता अक्कलकोटमध्ये कर, तू गाणगापूरला येऊन करायची गरज नाही. एवढं असून देखील ज्या वेळेला संकेश्वरचे शंकराचार्य येणार होते त्यावेळेला महाराजांना निमंत्रण केलं गेलं नाही. मालोजीराव विसरले की शंकराचार्यांची उठबस करण्यामध्ये ते गुंतले. महाराजांना निमंत्रण नाही, पण श्रीपाद भट महाराजांना घेऊन गेला. महाराज तिथे असलेच पाहिजे असं श्रीपाद भटाला वाटलं आणि म्हणून महाराजांना घेऊन गेले. बरोबर आणखीन एक व्यक्ती होती. 3 जण तिथे गेले. बघा, तिथे बोलवलं नाही तरी महाराज तिथे एक विशिष्ट कार्य घडवायचं आहे म्हणून गेले, अपमान सहन करायला. आम्हाला मात्र कोणी जरा एवढंसं काही म्हटलं की लागलीच एवढा राग येतो.
छोट्या छोट्या गोष्टी स्वामींच्या चरित्रातून, स्वामींच्या विविध कथातून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या आहेत आयुष्यामध्ये. कुठे जरा कोणी आपली चूक दाखवली आणि काय केलं तर आम्हाला प्रचंड राग येतो, तर मग आम्ही स्वामी भक्त स्वतःला बनवू शकत नाही. आपण कुठेतरी कमी पडतोय ही जाणीव आपल्याला सतत ठेवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता महाराज जेवायला बसले, महाराजांना बसवलं जेवायला, पण बाकीचे जे कर्मठ होते ते उठले आणि म्हणाले की हे कसले महाराज, हे कोणाच्याही हातचं खातात. त्यावेळेला खूप जातीभेद होता, कोणाच्याही हातचं असं खाल्लं जायचं नाही वगैरे, कर्मठपणा प्रचंड होता. आणि मग असं बोलल्यानंतर महाराज तिथे काही वाद नाही घालत बसले की मी कोण आहे, मी कसा आहे माहितीये का. आम्हाला असं वाटतं कोणी जर का अडवलं आपल्याला कुठे तर आपण सांगणार तुला माहितीये का मी कोण. मी मठात काही वेळेला बघितलंय, पण नियम आपल्या मठात नियम सगळ्यांना सारखे असतात. पण काही ठिकाणी मोठी व्यक्ती मग तिला वेगळं हे सगळं ट्रीटमेंट दिली जाते. महाराज काही बोलले नाही, मी कोण, मी काय, मी किती चमत्कार केले, मी काय केलं का, आम्ही एवढंसं केलं की 10 जणांना सांगणार. आणि क्षणभरामध्ये जी पानं वाढलेली होती त्या सगळ्या पानांमध्ये किडे, अन्नामध्ये किडे तयार झाले. मग सगळ्यांच्या लक्षात आलं की महाराजांचा अपमान झालेला आहे. आणि मग मालोजीरावांनी महाराजांची क्षमा मागितली गेली. महाराजांना आदराने वागवलं गेलं आणि त्याच्यानंतर ते अन्न परत शुद्ध झालं आणि जसं होतं तसं झालं. आता इथे काही बोलले का महाराज? काही बोलले नाही, पण एक गोष्ट घडवून आणली. अध्यात्मात अशा गोष्टी होत राहतात. महाराज ते करत राहतात, फक्त आम्हाला कळत नाही. आणि म्हणून आम्हाला वाटतं की सगुण रूप पाहिजे आणि सगुण रूपाचा आम्ही ध्यास धरतो. आणि म्हणून ईश्वर सगुण रूप घेऊन या पृथ्वी तलावर परत परत येतो. आता ही स्वामींच्या अपमानाची जी कथा आहे ती ऐकल्यानंतर मला नानांच्या आयुष्यातली कथा आठवते. जगन्नाथपुरीच्या यात्रेमध्ये नाना कारंजे येथे गेले आणि त्यावेळेला रात्री खोलीमध्ये खूप गरम होतंय म्हणून बाहेर येऊन झोपले. नृसिंह सरस्वतींचं मंदिर कारंजा येथे, त्या मंदिरामध्ये मधली ही घटना. पुजाऱ्याला आवडलं नाही की मी यांना खोली दिली आहे, ते खोलीत न झोपता बाहेर येऊन काय झोपतायत, नियम का मोडतात. नियम आम्ही नेहमी दुसऱ्यांना लावतो, स्वतः किती नियम पाळतो याचा आम्ही विचार नाही करत, हे सत्य आहे. आणि म्हणून स्वामींना परत त्यांनी आत पाठवलं आणि असं 2-3 वेळा झाल्यानंतर नाना शांतपणे आले, आपल्या खोलीत बसले, सकाळी लवकर उठले. हा पुजारी दादा काही बोलले नाही, नाना शांत राहिले. कारण बोलून उपयोग नव्हता. नाना असं नाही म्हणाले मी जगन्नाथपुरीच्या यात्रेला जातोय, मला महाराज भेटलेत, महाराजांनी मला दर्शन दिलंय आणि महाराजांच्या आज्ञेवरून मी जातोय, त्यामुळे तुम्ही मला इथे बाहेर झोपायला द्या वगैरे काही नाही. शांत नाना राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुजारी धावत आला आणि त्यांनी नानांचे पाय धरले. कारण स्वप्नात नृसिंह सरस्वती जाऊन म्हणाले तू काय माझ्या मुलाला त्रास देतोयस, क्षमा माग. आणि मग क्षमा मागण्यासाठी पुजारी आला. जे घडवून घ्यायचं होतं ते आपोआप घडवून घेतलं गेलं. शब्दांचे उच्चार करायला लागले नाही, आपोआप सगळ्या गोष्टी या परमार्थामध्ये ही ईश्वरी शक्ती सहज करून घेत असते. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही कमी पडतो आणि आमचं हे कमी पडणं आहे
त्याच्यातच आम्हाला सुधारणा करायची आणि म्हणून त्यासाठी आम्ही उपासना करतो आणि म्हणून सातत्याने उपासना करणं ह्याच्यामध्ये आपली प्रगती, आध्यात्मिक प्रगती होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि या आध्यात्मिक प्रगतीमुळे काय मिळणार आहे? तर या आध्यात्मिक प्रगतीमुळे तुमच्या मनाला एक प्रकारची शांतता लाभणार आहे. आपण सुखी आहोत हा भाव तुमच्या मनात सदैव जागृत राहील. आणि उगा जी तळमळ तळमळ होत राहते, बेचैनी होत राहते, तिथे काहीही राहणार नाही. मनाला एक प्रकारची स्थिरता येईल आणि एक प्रकारची शांतता आणि समाधान प्राप्त होतं. आणि मनुष्याचं हेच ध्येय आहे की त्या शांत आणि तृप्त झालेलं मन हे दुसऱ्यासाठी झटू शकतं. जोपर्यंत आम्ही तृप्त नाही, जोपर्यंत आम्ही समाधानी नाही, जोपर्यंत आमच्यात बेचैनी आहे, तोपर्यंत आम्ही दुसऱ्यासाठी काही करू शकत नाही. कारण आमच्या मनात सदैव स्वतःचाच विचार राहतो. आणि म्हणून मनाला शांतता प्राप्त होणे, मनाला तृप्ती प्राप्त होणे हे अत्यंत गरजेचं असतं. तरच तुमच्या हातून ईश्वरी कार्य घडू शकतं. नरजन्माचं सार्थक होतं आणि मग तुम्ही मुक्त होता आणि मग तुम्ही ईश्वरापर्यंत जाऊन पोचता. ईश्वराची शक्ती जवळ तुम्ही पोचता. ईश्वराच्या चरणाशी तुम्हाला स्थान मिळू शकतं आणि हेच आपल्या आयुष्यातलं ध्येय असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. तर त्या मनुष्य जन्माला अर्थ आहे. आणि म्हणून सातत्याने या ईश्वरी शक्तीचे काय संकेत आपल्याला मिळत आहेत याविषयीचा विचार मनात सातत्याने येणे, त्याचा अभ्यास होणं हे तेवढंच गरजेचं आहे. स्वामी समर्थांनी बाकीच्यांवर जशी न बोलता न सांगता कृपा केली, त्याचप्रमाणे गोपाळबुवांच्या बाबतीतही अशीच कथा घडली. गोपाळबुवांना पोटाची व्याधी होती. खूप उपाय करून झाले पण बरं वाटत नव्हतं. त्यात रेल्वेची नोकरीमध्ये फिरतीची नोकरी होती जरा. आणि म्हणून एक दिवस त्यांनी असा निश्चय केला की जो कोणी मला याच्यातून रोगमुक्त करेल त्याच्यासाठी मी संपूर्ण आयुष्य देईन. आता हे कोकणात गोपाळबुवा, महाराज अक्कलकोटला, गोपाळबुवांची प्रार्थना महाराजांपर्यंत येऊन पोचली. गोपाळबुवा शोधत शोधत अक्कलकोटला आले महाराजांच्या इथे. आता आले आणि लागले. महाराजांनी अनुग्रह केला असं नाही, प्रत्येकाचा योग असतो. तुम्ही कुठपर्यंत येऊन पोचला आहात त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. गोपाळबुवांना अनुग्रह घेण्याची घाई झालेली होती. अनुग्रह घेतला की आपण लवकर बरे होऊ, पण महाराजांनी त्यांना 4 महिने थांबवून ठेवलं. याच गोपाळबुवांना एक दिवस सकाळी लवकर उठल्यानंतर चिली बोडायची इच्छा झाली होती. महाराजांच्या सेवेत होते तिथे अक्कलकोटला. त्यावेळेला काय आजच्यासारख्या मॅच बॉक्स वगैरे नसायच्या. त्यामुळे सुतळीचा असा जो गुंडा होता त्याच्यावर ते समईवर पेटवून, चिली पेटवण्यासाठी त्यांनी समईची जी वात होती त्याच्यावर तो गुंडा धरला. पण तो गुंडा हातातून पडला, आवाज झाला आणि त्या क्षणीचे महाराज डोक्यावरून शाल घेऊन झोपलेले होते. ते महाराज उठून बसल्यावर गोपाळबुवा घाबरले. चिली गुंडा पडला, चिली हातामध्ये होती, ती घेऊन गोपाळबुवा बाहेर धावले. धावत विहिरीवर गेले की काहीतरी आपण फार मोठी चूक केली आणि प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे, म्हणजे शुद्ध व्हायला पाहिजे. आणि म्हणून विहिरीवर स्नान करण्यासाठी गेले. पहाटेची वेळ होती.
एक हरिजन तिथे होता. त्यावेळेला मगाशी म्हटल्याप्रमाणे स्पृश्य अस्पृश्य कर्मठपणा खूप होता. त्यामुळे ही हरिजन लोक लवकरच जाऊन गुपचूपपणे स्नान करून येत असत. त्या हरिजनांकडून या गोपाळ बुवांनी पाण्याची घागर मागून घेतली आणि भराभरा आंघोळ केली. बळवंतराव म्हणून एक स्वामींचे सेवक होते, त्यांनी हे सगळं दृश्य बघितलं आणि त्यांनी लागलीच मठामध्ये आरडाओरडा करायला सुरुवात केली की हाय गोपाळबुवा बाटलेत, कोकणातून कोण आलेत गोपाळबुवा, ते बाटलेत बाटलेत. दुपारी ते जेवायला त्यांना पंक्तीला बसू देईनात. कसे सेवक कही कशा प्रकारे वागू शकतात, आणि त्यांनी चुकीचे वागलं तर देवाला कसा त्रास होतो तर या कथेतून आपण बघणार आहोत. त्यांना जेवायला बाहेर बसवलं. इकडे महाराज जेवायला यायलाच तयार नाहीत. महाराजांना अनेक वेळा बोलवलं पण त्या दिवशी महाराजांनी जेवण घेतलं नाही. का तर गोपाळ बुवांना निरर्थक त्रास दिला गेला होता. आणि म्हणून मठामध्ये आहात तुम्ही किंवा तुम्ही स्वामी भक्त आहात तर तुम्ही कुणालाही कोणावरही अन्याय करू नका. जेव्हा तुम्ही एखाद्यावर अन्याय करता, उगाचच त्याला त्रास देता, त्यावेळेला ते आपल्या गुरुला आवडत नाही. आणि त्याला त्रास देणं म्हणजे आपल्या गुरुला त्रास देण्यासारखं आहे, हे लक्षात ठेवा. या कथेतून हे आपल्याला हेही जाणायचं आहे की जे जे स्वामी भक्त तुम्ही एकत्र आलेले आहात तिथल्या कोणावरही कुणीही अन्याय करू नये. सर्वांचं आपापसातलं जे नातं आहे ते प्रेमाचंच असलं पाहिजे. सर्वांचं नातं प्रेमाचं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे हे जे जे मठ आहेत, मंदिर आहेत, ते सगळ्या त्या सर्वांचं पण एकमेकांशी परस्पराशी प्रेमाचंच नातं असलं पाहिजे. तिथे स्पर्धा नको. आणि आपणही कुठली तुलना करता कामा नये. की या कथेतून जाणायचंय की महाराज रागवले, महाराज रागवले म्हणजे महाराजांना वाईट वाटलं. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर महाराज दुःखी होतात, हे याच्यातून समजा. या गोपाळबुवांवर नंतर महाराजांनी अनुग्रह केला. रात्री त्यांच्या स्वप्नात गेले स्वामी आणि त्यांच्या पोटावरून हात फिरवला आणि हे गोपाळबुवा व्याधीमुक्त झाले. इथे फक्त कृती घडलेली आहे. परमात्मा अशा पद्धतीने काम करत असतो. आमच्या आयुष्यात देखील हा परमात्मा असा किती कळत न कळत काम करून जातो ते आम्हाला समजत नाही. पण ते समजण्याचा प्रयत्न आणि म्हणून उपासना. अरे एकदा तुम्ही त्यांच्या चरणाशी गेल्यानंतर तो तुमची काळजी घेतोच. आणि आपल्या न कळत तो आपली काळजी घेत असतो, जशी आई आपल्या लेकराची घेते. आता आई काय बोलते ते बालकाला, अगदी छोट्या बालकाला काही कळत नाहीये. पण तिचा केवळ स्पर्श, तिची केवळ दृष्टी त्या छोट्या बालकाला अनेक गोष्टी सांगून जाते. तसं हे परमार्थात घडत असतं. गुरुमाऊली आपल्यासाठी आपल्या नकळत आपल्या असलेल्या अनेक समस्या सहजरित्या सोडवत असते. याच्यावर 100% विश्वास ठेवा आणि उपासना करा. 100% सत्य गोष्ट आहे की एकदा तुम्ही स्वामी स्मरणाची शरण गेलात, स्वामींचं नामस्मरण श्रद्धेने करतात, त्यांच्या ठाई तुमचं प्रेम आहे, ते स्वामी तुमची काळजी घेणारच.
आणि म्हणून जीवनात छोटासा काहीतरी प्रश्न झाला तर चलबिचल होऊन धावाधाव करायची गरज नाही. जी जी उपासना तुम्हाला आता नानांच्या या स्वामी समर्थ परिवारात मिळाली आहे, ती ती उपासना शांतपणे करत राहा आणि दृढ विश्वास ठेवा की स्वामी माझ्या मार्गातला प्रश्न सोडवणारच. परमपूज्य नानांची निर्गुण शक्ती देखील कार्य करत आहे आणि नानांनी अनेक वेळा हेच सांगितलं आहे की मी कोणा प्रश्न स्वामींकडे नेऊन सहज सोडवू शकतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यातला प्रश्न आहे, हाय महाराज जाणतात, नाना जाणतात, ह्याच्यावर विश्वास ठेवा. आणि जेव्हा तुम्ही हा विश्वास ठेवता तेव्हाच तुम्ही शांतपणे उपासना करू शकता. आणि मगाशी म्हणाल्याप्रमाणे मनाला एकदा शांतता आली तरच तुम्ही दुसऱ्याचा विचार करू शकता. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा विचार करता तेव्हाच तुम्ही पुण्य संचय करू शकतात. तेव्हाच तुमची परमार्थामध्ये अधिक प्रगती होऊ शकते. आणि म्हणून अनन्य भावाने परमेश्वराला स्वामी समर्थांना शरण जाणं एवढंच आपल्याला करायचं आहे. पण आमचं मन गुंततं दुसऱ्या गोष्टींमध्ये. अचपळ मन माझे नाव रे आवरिता, तुझं विनक्षण होतो धाव रे धावा. आता रामदास स्वामींनी सांगून ठेवलंय मन कसं आहे, अचपळ. कुठे स्थिरावत नाही आमचं मन. आमचं बल कशात आहे हे जाणत नाही. आणि म्हणून मन आधी ताब्यात आणायचं आहे. प्रत्येकाने दिवसभरात विचार करायचा आहे की मी ही जी काय कृती करतोय, हे जा काय मी करतोय, याच्यामध्ये माझं किती भलं आहे. का मी माझाच वेळ घालवून माझं स्वतःच नुकसान करून घेतोय. याचा विचार म्हणजे अध्यात्माचा अभ्यास, हे लक्षात घ्या तुम्ही. हेच नानांनी आपल्याला शिकवलं आहे. आपली कृती कशी, आपली वृत्ती कशी, याचा अभ्यास सातत्याने करायचा आहे. 2 तास पारायण केलं आणि नंतर मन सैरभैर थांबलं, उपयोग नाही. अखंड निरंतर तुमचं चित्त तुमच्यात, मन तुमच्या ताब्यात असलं पाहिजे. आणि नानांच्या जीवनचरित्रातले आपण बघितलेले जे टप्पे आहेत त्यात हेच आहे की स्वामींवर सर्व सोपवून आपलं कार्य करत राहणं, कर्तव्य कर्म करत राहणं. आळस पूर्ण झटकून द्या. जेवढे तुम्ही स्वतःला कार्यक्षम बनवाल तेवढे तुम्ही अधिक अधिक बनवू शकता. आणि तोच प्रयत्न म्हणजेच अध्यात्माचा अभ्यास आहे. अध्यात्मात प्रगती करण्याचा हा एक मार्ग आहे की पहिला आळस झटकायचा आहे आणि चांगल्या कारणासाठी आपलं शरीर, तन मन धन आपलं सतत झिजत ठेवलं पाहिजे. आता गोपाळ बुवांवर महाराजांनी अशा प्रकारे अनुभव केला, अनुग्रह केला, व्याधीमुक्त केलं. भीमराव म्हणून असेच एक गृहस्थ होते. त्यांना डोक्यावर आणखीन एक मोठा गळू होतं आणि त्यामुळे त्यांना 2 डोक्याचा म्हणून सगळेजण चिडवायचे. त्याला फार वाईट वाटायचं आणि त्यांनी एकदा महाराजांना प्रार्थना केली. महाराज त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याच्या टाळूवरून हात फिरवला आणि ते गळू पूर्ण बरं झालं. काय केलं महाराजांनी? नानांनी नुसता स्पर्श केला. आळंदीच्या दृश्य सरस्वतींना केवळ दृष्टीने, तर काही जणांना स्पर्शातून, काही जणांना कृतीतून महाराजांनी जे पाहिजे ते दिलेलं आहे. आता ज्याप्रमाणे शब्दाविध संवाद झाले, आता स्वामी, काही जणांना वाटतं स्वामींची भाषा कोणती. मग स्वामी तिकडे होते, अक्कलकोट बॉर्डरवर आलंय. आता आमच्या देशात भाषावारी प्रांत निर्माण झाले, देशाला स्वातंत्र्य मिळालं. आधी देशाचं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, भाषेचा कुठे अडसर येत नव्हता, लोकांचे सगळे व्यवहार व्यवस्थित चालू होते. स्वातंत्र्य मिळालं, सत्ता मिळाली, आता आल्यानंतर काहीतरी करून दाखवलं पाहिजे ना.
मी अमुक केलं, मी तमुक केलं, त्याच्याशिवाय लोक मानणार कसे? आणि म्हणून भाषावर प्रांत निर्माण केले. त्यामुळे हे जे प्रांतवाद झाले भाषांचे, आणि त्यामुळे बॉर्डरवरचे सगळे अनेक इश्यू निर्माण झाले, आणि वर्षानुवर्ष ते चाललेले आहेत. त्यामुळे आता अक्कलकोट ते स्वामी, मग त्यांची भाषा कोणती, ते मराठी का ते कानडी? मग महाराजांना इंग्रजी येतं की नाही? नानांच्या एका पुस्तकात उल्लेख आहे, एका मुलाने त्यावेळची गोष्ट आहे 40 वर्षापूर्वी, काय आजकाल इंग्लिश सगळ्यांनाच येतं आणि सगळी मुलं इंग्लिश मीडियममध्येच शिकतात. 40 वर्षापूर्वी तशी परिस्थिती नव्हती. फार कमी मुलं, इंग्लिश शाळा खूप कमी होत्या, जास्त करून कॉन्व्हेंट स्कूलच. एका मुलाने नानांना प्रश्न विचारला की स्वामींना इंग्लिश समजतं का? तेव्हा नाना हसले आणि म्हणाले, हो, स्वामींना इंग्लिश समजतं. या संदर्भातली एक माझ्या आयुष्यातली एक गंमत म्हणून तुम्हाला गोष्ट सांगते, सत्य घटना आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की मी रिझर्व्ह बँकेत नोकरीला होते. आता प्रमोशन झालं, प्रमोशन झाल्यानंतर ट्रान्सफर ही असते, ती घ्यायलाच लागते, आणि म्हणून बरेच जण प्रमोशन घेत नाहीत. पण मी प्रमोशन घेतलं कारण नानांचं ते म्हणणं होतं की जसं प्रमोशन मिळेल तसं तू घेत राहायचंयस, आणि मी म्हणून प्रमोशन घेतलं. मग ट्रान्सफर आली. आता त्या ट्रान्सफर मला कशी मागची स्टोरी आहे त्याच्यात आपण नंतर बघूया. पण जेव्हा माझी भोपाळची ट्रान्सफर आली, ऑर्डर येऊन पडली, तत्पूर्वी 2 वर्ष मला डिपार्टमेंट मिळत गेली होती. त्याची कथा मी तुम्हाला नंतर एकदा कधीतरी सांगेन. ऑर्डर आलेली आहे. स्वामी कृपा असल्यामुळे जे डायरेक्टर होते ते परिचयाचे होते. त्यांनी मला बोलवून सांगितलं की मॅडम तुमची ऑर्डर आली आहे, पण मी इश्यू करत नाही आहे. तुम्ही 2 दिवस रजा घ्या आणि विचार करा की भोपाळला रिपोर्ट करायचं आहे की नोकरी सोडायची आहे. त्याप्रमाणे मी रजा घेतली. बुधवार आणि गुरुवार झाला. ठरत नव्हतं नोकरी सोडावी का भोपाळला जावं, हे ठरत नव्हतं. 2 गोष्टी होत्या डोळ्यासमोर, कारण नानांनी सांगितलं होतं तू नोकरी घाईने सोडायची नाहीस. पण आईचं पण वय झालंय, तिला या स्वामी कार्यामध्ये मदतीची पण गरज आहे, आणि त्यामुळे मी संभ्रमात होते की मी काय करू, आणि म्हणून 2 दिवसाची रजा झाली. गुरुवारी रात्री स्वामी समर्थ स्वप्नात आले. स्वामी मला दिसले वगैरे नाही, तर मी एवढी मोठी नाही, पण स्वामींच्या मुखातून शब्द आले. काय असतील शब्द आणि कसे असतील, गमते. खरं सांगते, खोटं नाहीये. उगाच रचून कथा मी सांगू नाही शकत, कारण मी नानांची कन्या आहे, हे लक्षात ठेवा. यू रिपोर्ट टू भोपाळ ऑन 13 मार्च. काय म्हणाले स्वामी? यू रिपोर्ट टू भोपाळ ऑन 13 मार्च. बोलले इंग्लिशमध्ये. का बोलले? ऑफिस ऑर्डर. ऑफिसच्या संबंधीच बोलायचं होतं, म्हणून महाराजांनी जशी ऑफिस ऑर्डर असते तशी ऑर्डर मला दिली. म्हणून महाराजांची कुठची भाषा, ह्याचा काय प्रश्न येतच नाही, हे लक्षात घ्या. पण आम्ही मात्र छोट्या छोट्या गोष्टीत उगाच चर्चा करत, चरवण करत राहतो की जसं स्वामी बसलेले पाहिजेत का, स्वामी उभे पाहिजेत का, स्वामी पहुडलेले पाहिजेत, किती किती प्रकारे. मग स्वामींचा फोटो कुठे लावला पाहिजे, त्याचं असं असलं तर चालेल का? इतक्या चर्चा करण्यामध्ये माणसं आयुष्य फुकट घालवतात. अरे ते साक्षात सगुण रूपात जरी आलेलं असलं तरी ते निर्गुण निराकार चैतन्य आहे, तो परमात्मा आहे. त्याला कुठची आली दिशा, त्याला कुठच्या दिशेचा अडसर? तो उभा काय, ते बसलं काय, उभे काय आणि चालतायत काय, काय कशाचा अडसर आहे? पंचमहाभूतावर त्यांची सत्ता आहे. हे अवघं विश्वच त्यांनी निर्माण केलं आहे. त्याच्या संबंधी आमच्या मनात किती शंका की मी महाराजांचा फोटो कुठे ठेवू, तो फोटो कसा असला पाहिजे, तो फोटो मी कोणाकडून घेऊ, किती प्रकारचे. मनात कुठली शंका अडू नका, हे पहिलं. हे महाराजांच्या या मार्गात हे पहिलं शिका.
इथे शास्त्राचा काही संबंध येत नाही. इथे तुमच्या अंतःकरणाचा संबंध आहे, लक्षात ठेवा. हे अंतःकरण एकदा तुम्ही त्यांना अर्पण केलं महाराजांना की सगळं झालं. आणि त्या अर्पण करण्यात असलेला जो अडसर आहे तो अडसर दूर करायचा आहे म्हणून उपासना करायची आहे. आणि या उपासनेच्या एक एक पायरीवर, एक एक टप्प्यावर आपण पुढे जात आहोत. आता भाषेच्या संबंधित नरसप्पाची पण स्वामीच्या चरित्रात एक कथा आहे. आता हा कानडी होता. त्याला हिंदी पण येत नव्हतं आणि त्याला मराठी पण येत नव्हतं. अक्कलकोटला येऊन महाराजांच्या सेवेत तो राहत होता. त्याला काही समजायचं नाही, कोण काय बोलतंय, काय आहे, काही नाही. त्याला महाराजांकडून अनुग्रह हवा होता. आणि म्हणून तो सतत महाराजांच्या आजूबाजूला असायचा, सेवा करायचा, सगळं करायचं. एक दिवस पुराण चाललेलं होतं. महाराज तिथे बसलेले होते. बसलेलं असताना महाराजांनी मध्येच खूण करून, इकडे पुराण चालू आहे, त्याच वेळेला महाराजांनी खूण करून त्यांच्याजवळ जो कारकून होता त्याच्याकडे खर्चाची वही मागितली. आता आम्हाला खर्चाची वही मागितली म्हणजे हिशोब मागितला असंच आमच्या डोक्यात येणार. कारण आम्ही दिवस रात्र हिशोब करत असतो. वास माझे पैसे कसे वाचतील याच्याखेरीज आम्हाला खूप येते आणि मला फायदा कसा होईल ह्याच्याखेरीज आम्हाला दुसरे क्षण आम्हाला मिळतच नाही, अशी काही जणांची परिस्थिती आहे. वही स्वामींना का हवं होतं तर त्या कारकुनाकडे खर्चाचीच वही होती म्हणून महाराजांनी खर्चाची वही मागितली, पेन मागितलं आणि त्याच्यावर लिहिलं आणि नरसप्पाला बोलवलं आणि वाचायला दिलं. नरसप्पानी ते कानडी, तिथे कानडी शब्द वाचले कारण त्याला फक्त कानडीच वाचता येत होतं, की तू भगवद्गीतेचा अभ्यास कर. नरसप्पांनी वाचलं आणि वही परत दिली. दुसऱ्या दिवशी तो पुराणी बुवांकडे गेला. दत्तात्रय म्हणून होते, ते पुराण करत होते त्यावेळेला. त्यांना सांगितलं की महाराजांनी मला भगवद्गीतेचा अभ्यास करायला सांगितलाय, तर तुम्ही मला शिकवा. दत्तात्रयांना काय हे खरं वाटलं नाही. मग त्यांनी सांगितलं की मी वहीत वाचलं. दत्तात्रयांनी ही गोष्ट बघितली होती की महाराजांनी खर्चाची वही मागून घेतली आणि त्याच्यात काहीतरी लिहिलं, नरसप्पाला बोलवलं आणि दाखवलं. आणि म्हणून मग दत्तात्रेयांनी काय खरं काय खोटं बघण्यासाठी ती खर्चाची वही बघितली आणि बघितलं तर कुठेही कानडी शब्द नव्हते. सगळं मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं. पण नरसप्पाला मात्र त्याच्यामध्ये कानडी शब्द दिसले. कशा परमेश्वराची लीला आहे बघा तुम्ही. पण आम्ही जाणत नाही, आम्हाला समजतच नाही कारण आमची तेवढी बुद्धीच नाही, तेवढी चेपच नाही. जो तो आपल्या बापाने दुसऱ्याला मोजत असतो. प्रत्येकाची पट्टी बापाची पट्टी वेगळी असते आणि तो आपल्या पट्टीने मोजतो आणि म्हणून मोठ्याला पण छोटं समजतो. तसं आम्ही त्याची अगाध शक्ती जाणत नाही म्हणून आम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुःख करत राहतो. सैरभैर होतो, बेचैन होतो, झोप लागत नाही, अन्न पाणी जात नाही असं वाटायला लागतं. कारण ती अगाध महान शक्ती आम्हाला समजत नाही आणि ती समजावी म्हणून ही उपासना आहे. म्हणून समर्थांची भक्ती आपण करत आहोत की का आहे ते माझी आध्यात्मिक प्रगती अधिक अधिक होते. पण दुःखातही सुख निर्माण होतं कारण हा परमेश्वर त्या दुःखाचं निराकरण करणारच असतो. ज्याप्रमाणे जमीन तापल्यानंतर थोड्या दिवसांनी पाऊस हा पडतोच, तसे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, लक्षात ठेवा. जेवढं तापमान जास्त गरम होतो तेवढा जास्त पाऊस पडतो असं शास्त्र आहे. कारण जेवढे ढग तयार होतात तेवढी वाफ तयार होते. तसं जीवनामध्ये काही जर छोटं मोठं संकट आलं तर घाबरून जाऊची गरज नाहीये. नक्कीच कृपेचा वर्षाव होणार आहे हा आत्मविश्वास तिथे या भक्ती मार्गामध्ये आपल्याला फक्त ठेवायचा आहे.
अशा प्रकारची भक्ती झाली पाहिजे की स्वतःला परमेश्वर समोर दिसला तरी त्याला विसरून जाऊन त्याचं वेगळं रूप कळताच कामा नये. आणि अशी अशी कथा उद्धव गोसावी जो रामदास स्वामींचा परमशिष्य होता त्याच्या आयुष्यात आपल्याला बघायला मिळते. असे रंगून जाऊन परमेश्वराची भक्ती करायची असते. आणि म्हणून ही कथा तुम्हाला मी सांगते. उद्धव कीर्तन करत असे, फार सुंदर कीर्तन करायचे. रामदास स्वामी पण त्याचं कीर्तन ऐकायला समोर बसलेले आहे. कीर्तन करता करता तो गिरक्या घेत असतो आणि त्याने जो मोठा झगा घातलेला होता तो थोड्या वेळाने हळू 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 त्याचा रंग शेंदरी व्हायला लागला. रामदास स्वामींच्या लक्षात आलं की याने पांढरा घातलेला झगा म्हणजे मोठा सांगरखा आहे तो केशरी रंगाचा होत चाललेला आहे. आणि म्हणून त्यांनी आजूबाजूला बघितलं आणि पाठीमागे बघितलं तर पाठीमागे मारुती राया हातामध्ये टाळ घेऊन वाजवत होते. उद्धव गिरक्या घेतोय, त्याचा झगा त्या मारुतीला लागतोय आणि त्याचा असलेला शेंदुऱ्याच्या झगाला लागतोय, असं वारंवार घडत राहिलं. महाराजांनी आणि त्याचा झगा हा पूर्ण शेंदरी झाला. त्याचं कीर्तन झाल्यानंतर महाराजांनी त्याला खाली बसवलं आणि सांगितलं की आधी तू पाठीमागे बघ आणि नमस्कार कर. आणि पुढे त्याला आज्ञा केली की याच्या पुढे तू उभं राहून कीर्तन करू नकोस. आणि साक्षात परमेश्वर पाठीमागे येऊन उभा राहतो आणि तुझ्या या गिरक्यांच्यामुळे तुझा जगा त्याला लागत राहतो. आता ही कथा याच्यासाठी सांगितली की एवढं रंगून जायचं आहे की तो परमेश्वर पाठीमागे येऊन उभा राहिलेला आहे किंवा पुढे आहे त्याचं भानच राहिला नको, इतकं गुणगुण आपली उपासना झाली पाहिजे. होऊ शकते, प्रयत्न करा. त्याच्यात आणि आपल्यात काही फरकच राहणार नाही अशा अवस्थेपर्यंत आपल्याला जाऊन पोचायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. या जन्मात, पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात, पण ते आहे की आपण या ईश्वराशी एकरूप. आपल्यातलं चैतन्य आणि त्याच्या चैतन्यामध्ये आपल्याला एकरूप होऊन आपल्याला स्वतःला आपण विसरायचं आहे आणि त्याचं वेगळे पण विसरायचं आहे. तो कोणीतरी वेगळा आहे हे विसरण्याच्या पायरीपर्यंत आपल्याला जाऊन पोचायचं आहे. म्हणून ही उद्धवाची कथा सांगितली की भक्ती एवढ्या उच्च पर्यंत माणसाची जाऊ शकते. उद्धवाची जर भक्ती अशी होऊ शकली तर आपणही तशा प्रकारे प्रयत्न करावा याच्यासाठी भेटते. आता दुसरी नामदेवाची बघायची. मगाशी म्हटल्याप्रमाणे की सकाळी उठल्यापासून माझे पैसे कसे वाचले, माझा खर्च कसा वाचला किंवा मला कसा फायदा झाला, ह्याच्या खेरीज आमच्या मनात विचार असतात दिवसभर. तर नामदेवाची गोष्ट मुद्दावून सांगते. आपल्याला माहिती की तो पूर्णपणे विठ्ठलमय झालेला होता, त्यामुळे व्यवहार शून्य. मी असं म्हणत नाहीये तुम्ही व्यवहार शून्य राहा, पण त्याची जेवढी आहे त्यातला काही अंश तरी आपल्या आयुष्यामध्ये येण्यासाठी या कथा ऐकायच्या आहेत आपण. नामदेव मोठा झालेला, आता कोणत्याही आई वडिलांना वाटणार अरे एवढा मोठा मुलगा झाला, आता त्याचं लग्न करायचं तर याने काहीतरी कमवलं पाहिजे. आणि म्हणून एक दिवस रागाने वडील त्याला सांगतात की हे कपडे घेऊन जा आणि तू बाजारात जाऊन विक. हा कपडे घेऊन गेला, तिथे एका दगडावर बसला, कपडे समोर आणि विठ्ठलाच्या संकीर्तनात नामदेव रमलेला. दिवसभरात एक पण त्याचं विकलं गेली नाही. संध्याकाळ झाली, आता घरी जायचं. आता एक पण कपडा आपण विकला नाही आहे, नामदेवाच्या लक्षात आलं. मग नामदेवाने काय केलं, एका त्या दगडावर जे होते ते सगळे, ज्या दगडावर तो बसला होता त्या दगडावर सगळे कपडे ठेवले. बाजूला साक्षीला एक छोटा दगड ठेवून दिला आणि त्याला सांगितलं की हे सगळे कपडे इथे आहेत. आणि घरी आला. पैसे तर काही मिळालेलेच नाही, कपडे पण आणले नाही परत. आता वडील चिडले. आणि मग त्याने जे काय घडलं ते सांगितलं की मी त्या दगडाला सांगितलंय, तो दगड त्याला सांगून आलोय की इथे कपडे मी ठेवले, तो दगड बघेल ते कपडे.
आता उद्या मी जाईन. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी त्यांनी तो जो दगड आणलेला होता नामदेवानी तो एका खोलीत बंद करून ठेवला. दुपारच्या वेळेला वडिलांनी त्याला विचारलं की तू तो दगड आणलायस तो कुठे ठेवलायस, तुझा तो कोणता दगड बघू, तो काय सांगतोय आता मला कळू दे. आणि यांनी सांगितलं मी त्या खोलीत ठेवलाय. कारण सकाळी जाऊन तो दगड घेऊन आला होता. वडील रागवले होते आणि म्हणाले तुझा तो कुठला दगड आहे तो घेऊन ये, आणि तो आणून त्याने ठेवलेला होता. कपडे सगळे तिथेच होते, ते चोरीला गेले होते. हा दुसरा दगड घेऊन नामदेव परत आलेला. वडिलांनी खोली उघडली तर त्या दगडाच्या ठिकाणी ती सोन्याचं झालेलं. आणि मग वडील आश्चर्यचकित झाले. आता ईश्वरावर भरोसा टाकून नामदेव आला आणि त्यामुळे त्याच्या आयुष्याचं सोनं झालं, हे लक्षात घ्या. पण आमचा एक क्षणी कोणावर विश्वास नसतो. सदैव आमच्या मनात वेगळे विचार. आणि म्हणून हा जो विश्वास आहे तो परमेश्वरावर विश्वास वाढवायचा आहे आपल्याला अध्यात्मामध्ये. आणि म्हणून तुम्हाला नामदेवाची कथा मी सांगितली. तुम्ही पण असंच काहीतरी अव्यवहारी वागा असं मी सांगत नाही, कारण तुमच्या अव्यवहाराला काय अर्थ नाही आहे. नामदेवाची ईश्वरापर्यंत जी जोडी जमलेली होती, जे नातं जमलेलं होतं, जी शक्ती तेवढी प्राप्त झालेली होती आणि जेवढा त्यांचा विश्वास होता विठ्ठलावर तेवढा आमचा नाही. म्हणून आम्हाला अव्यवहारी वागून चालणार नाहीये. पण अति नुसते फक्त व्यवहारात गुंतून पण नाही चालणार आहे. त्याचा ताळमेळ आम्हाला ठेवता आला पाहिजे की मी व्यवहारात किती आहे आणि माझा ईश्वरावर विश्वास किती आहे. याचा बॅलन्स आम्हाला आयुष्यात ठेवता आला पाहिजे. जिथे ईश्वरावर विश्वास ठेवूनच वागायचं आहे त्या ठिकाणी तसंच तुम्ही वागलं पाहिजे. तर तुमच्या अध्यात्मामध्ये प्रगती होत राहील. तुम्ही छोट्या गोष्टीमध्ये गुंतत राहिला तर तुम्ही त्याच्यातच गुंतत राहतात आणि वर्ष तीच गोष्ट परत करत राहतात. पण प्रत्येक वेळेला व्यवहार आणि त्याचबरोबर आपली असलेली परमेश्वर शक्तीवरची श्रद्धा, परमेश्वराची कशी कशी आपल्यावर कृपा होत आहे याचा अभ्यास, हा पण एक उपासनेचा भाग आहे, लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला हे सगळं बॅलन्स जमतं त्यावेळेला आपोआप तुमची प्रगती वेगाने होऊ लागते. आणि म्हणून फक्त उठल्यापासून माझा फायदा काय आहे, मागच्या प्रवचनात मी सांगितलं होतं, कधीच असेल आठवत नाही मला, की ती वॅक्सिन कमी पैशात मिळावी, फुकट मिळावी, त्यासाठी किती तास किती वेळ आणि काय माणसं घालवतायत. वेळ कुठची आहे, कोणाला गरज आहे जास्त त्याला ती मिळावी अशी भावना नाही येऊ शकत माणसाच्या मनात. वाईट वाटतं मला. अरे आम्ही अशा संतांच्या कोटी जन्मच्या वंशामध्ये जन्माला आलेलो आहोत. या महाराष्ट्रात तर एवढे संत जन्माला आले. तुकारामांना आलेला नजराणा तुकारामांनी परत पाठवून दिला, घरात काही खायला नसताना देखील. रामदास स्वामींना सगळी सजा शिवाजी महाराजांनी त्यांच्या झोळीत टाकली, ती रामदास स्वामींनी परत केली. अशा या महान संतांच्या भूमीत आम्ही जन्माला आलोय आणि आम्ही काय कसली आंदोलनं करतोय छोटी छोटी. माझी काळजी परमेश्वर घेणार आहे हा दृढ विश्वास पाहिजे आणि दुसऱ्यासाठी मी झटीन. आणि म्हणून नानांनी आपल्याला काय मंत्र दिलाय, सकल जन हिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमो नमः. दुसऱ्यावर तुम्ही प्रेम करा. कोण जास्त गरजू आहे, कोणाला वॅक्सिनची गरज आहे, ती दिली गेली पाहिजे, हे पहिलं लक्षात प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे. पण मला ती कशी मिळेल, बस हाच विचार सर्वांना
प्रामुख्याने दिसून येतो. पेपरमध्ये फोटो बघतो, हे बघतो, तिथे ही आंदोलन बघते, ह्याला मिळाला पाहिजे, त्याला मिळाला पाहिजे, एवढ्या किमतीला मिळाले. या सगळ्या चर्चा बघितल्या की वाईट वाटतं. या संतांच्या भूमीत जन्मलेले आम्ही लोक असे वागतोय. खरोखर त्या परमेश्वराला पण काय वाटत असेल. आणि म्हणून आज समाजाला सुधारण्याची प्रचंड गरज आहे. आणि म्हणून नानांच्या या कार्याची गरज आहे, मी तुम्हाला सांगते. स्वामींचे असलेल्या जागोजागी असलेल्या मठातून देखील हेच प्रबोधन व्हायला पाहिजे की सर्वांनी दुसऱ्यासाठी प्रयत्न करा, स्वार्थ बाजूला ठेवा आणि पैशाच्या मोहापासून पण स्वतःला बाजूला ठेवा. हा प्रसार भक्तांकडून व्हायला हवाय, मठामठातून व्हायला हवाय. कारण महाराजांना तेच अभिप्रेत आहे. समाज पोखरला जावा म्हणजे कुठे प्रकारे पोखरला जावा. सगळीकडे भ्रष्टाचार, वाईट वाटतं या गोष्टींचं. आणि म्हणून फक्त माझा प्रश्न आणि म्हणून मी स्वामींची उपासना करते एवढे स्वतःला संकुचित वृत्तीने वागवू नका. समाजाला सुधारायचं आहे, समाजामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण करण्याचं कार्य आपलं आहे आणि ही भक्ती आपली आहे हे लक्षात घ्यायचंय आपण सर्वांनी. आणि यासाठी सर्व मठामध्ये सहकार्याचं वातावरण, सर्व मंदिरांचं आणि सर्व मठांचं एकमेकांशी सहकार्य असायला पाहिजे. आणि मठामठातून, मंदिरातून सत्कर्म आणि सत्कार्य आणि सदाचार या गोष्टींचं प्रबोधन होतच राहिलं पाहिजे. आणि यासाठीच आपल्याला कंबर कसायची आणि कटिबद्ध व्हायचं आहे. तर खऱ्या अर्थाने हा समाज सुखी होणार आहे. आणि समाज सुखी झाला तर आपण सुखी होणार आहे. आणि सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन, स्वामी समर्थांचं कार्य ते होतं. निर्गुण निराकार हे परब्रह्म त्याच कार्यासाठी सगुण रूप घेऊन या पृथ्वी तलावर आले आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या इथे ते राहिले. आणि म्हणून महाराजांचे भक्त जे आहेत त्या सर्वांची ही जबाबदारी वाढलेली आहे की तुम्ही तुमच्या पुरते जगू नका, तुमच्या पुरती उपासना करू नका. समाजाची प्रगती करून घेण्यासाठी, समाजामध्ये चांगल्या विचारांचं रोपण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायचं आहे. आणि हाच मार्ग नानांनी आपल्याला जेव्हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केला तेव्हा आपल्याला हेच ध्येय दिलेलं आहे. कर्मेषु भजावा, सत्कार्य करा, सन्मार्ग जा आणि इतरांनाही आपल्या बरोबर घेऊन राहा आणि सतत कार्य करत राहा. माझं काम झालं, संपलं, मला काय करायचंय, बाकीच्यांना काय करायचं ते करू द्या, अशी वृत्ती सोडा. आज खूप गरज आहे या गोष्टीची की समाजामध्ये चांगल्या विचारांचं रोपण होतच राहिलं पाहिजे. हे करताना सुरुवातीला त्रास होऊ शकतो आणि होतो, पण तो त्रास नाही तर तो उपासनेचा एक भाग आहे, लक्षात ठेवा. आणि ते तुम्ही केल्यावर तुमच्यावर सद्गुरूची कृपा, महाराजांची कृपा अखंड होत राहणार. नानांनी देखील अपार कष्ट केले या एकाच ध्येयासाठी की स्वामी भक्तीचा प्रसार व्हावा. आणि मग खरोखरच महाराजांची कृपा झाली आणि आपण नांगरगावला एवढं भव्य दिव्य स्वामी भवन उभारू शकलो. खरंच कधी कधी विचार केला की मला वाटतं की आज सगळ्या दृष्टिकोनातनं समर्थ परिवार समर्थ आहे, तरी एवढं मोठं मंदिर बांधण्याचं ध्येय कोणी घेऊ शकेल का? नाही. पण नानांकडे काहीही नसताना एकच त्यांच्याजवळ शक्ती होती, ती महाराजांची, त्यांची असलेली महाराजांची भक्ती. ह्याच त्यांचा मोठा खजिना होता. महाराजांवर असलेली नितांत श्रद्धा. आणि म्हणून एवढं मोठं स्वप्न त्यांनी रंगवलं आणि ते साकार करून दाखवलं. अशा महान
स्वामी बेटा नानांचे आपण उपासक आहोत, महाराजांचे उपासक आहोत आणि त्यांनी घालून दिलेल्या स्वामी समर्थ परिवाराचे आपण एक महत्त्वपूर्ण घटक आहोत. त्यामुळे आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पार पाडणं अध्यात्मामध्ये, भक्ती मार्गामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे. मागच्या वेळेला म्हटल्याप्रमाणे समर्थ बनवायचं आहे, समाज समर्थ करायचा आहे. हे स्वामी समर्थांचं कार्य आहे आणि ही स्वामी समर्थांची उपासना आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू नये. सद्गुरु श्री स्वामी समर्थ.